नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षे दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन येत आहे. तर चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्य. मित्रांनो, भारतामध्ये आपल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्य कोणती आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. मित्रांनो, भारत हा देश आशिया खंडातील सर्वात मोठा, ज्याला भारतीय उपखंड म्हणतो, भारतीय उपखंड म्हणून ओळखलं जातं, असा हा देश प्रामुख्यानं 2024 ची जनगणना जी आहे त्या जनगणनेनुसार म्हणजे अंदाजे भारताची लोकसंख्या जी आहे ती 1.4 अब्ज एवढी लोकसंख्या आहे. आणि आपण जगाचा विचार करायला गेलो तर जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगात पहिला क्रमांक म्हणजे मित्रांनो, जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश हा चीन होता आणि दुसरा नंबर आपल्या भारताचा होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या भारताची लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे आणि त्यामुळं आपण चीनला या ठिकाणी मागे टाकलेलं आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं भारताचा आता पहिला क्रमांक आलेला आहे. म्हणजे ही लोकसंख्या एक प्रगतीचं द्योतक आहे असं म्हणावयास हरकत नाही. तर अशा ह्या भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्य किती आहेत ते आपल्याला पाहायची आहेत. एकूण भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि या 28 राज्यापैकी आपल्याला सर्वाधिक लोकसंख्या असलेली एकूण 10 राज्य बघायची आहेत आणि या 10 राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या का आहे तेही जाणून घ्यायचं आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती सुमारे 24.1 कोटी एवढी लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. 24.1 कोटी एवढी लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रामुख्यानं उत्तर प्रदेश राज्याचा आपण जर विचार करायला गेलो तर मोठा कृषी प्रदेश आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक शहर या राज्यामध्ये आहेत. वाराणसी, आग्रा यासारखी शहरं या राज्यामध्ये आहेत. तसेच देशाच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं हे राज्य असलेलं पाहावयास मिळतं. त्यामुळे या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ही सर्वाधिक लोकसंख्येमध्ये 24.1 कोटी एवढी लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. दुसरं राज्य आहे तर ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आपण जर विचार करायला गेलो तर मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राला म्हटलेलं आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई शहर जे आहे किंवा मुंबई जी आहे ती मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणायला काही हरकत नाही. उद्योग, शिक्षण आणि मनोरंजन याचं केंद्र महाराष्ट्र आहे. बॉलिवूड ज्याला आपण म्हणतो हे बॉलिवूडचं केंद्र महाराष्ट्र आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण लोकसंख्या जर आपण पाहायला गेलो तर 13 कोटी एवढी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या डबल उत्तर प्रदेशचे आहे. उत्तर प्रदेशचं क्षेत्र देखील जास्त आहे मित्रांनो. तरी देखील महाराष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे 13 कोटी लोकसंख्या आहे. एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ते अधिक आहे. त्यानंतर बिहारचा तिसरा क्रमांक लागतो. बिहारमध्ये 12.9 कोटी लोकसंख्या बिहारमध्ये आहे. मग बिहारमध्ये एवढी लोकसंख्या आहे, परंतु बिहारचा जर आपण विचार करायला गेलो तर भारतामध्ये सर्वात जास्त खेडी जे आहेत, ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भाग बिहारमध्ये आहे. ग्रामीण भाग असलेला हे राज्य म्हणून ओळखलं जातं किंवा मोठी ग्रामीण लोकसंख्या असलेलं राज्य म्हणून बिहारला ओळखलं जातं. भौगोलिक दृष्ट्या देखील बिहार हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा क्रमांक येतो पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचा आपण विचार करायला गेलो तर पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो आपल्याला लोकसंख्या पाहायला मिळते ती 10.2 कोटी एवढी लोकसंख्या आहे. 10.2 कोटी एवढी लोकसंख्या आहे. पश्चिम बंगाल सांस्कृतिक आणि साहित्याचा वारसा म्हणून ओळखलं जातं. पश्चिम बंगाल सांस्कृतिक शहर आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर साहित्यिक केंद्र देखील या ठिकाणी. कोलकाता हे जे शहर आहे हे शहर पश्चिम बंगालमधील अत्यंत महत्वाचं शहर मानलं गेलेलं आहे जगात देशातील. त्यामुळं या पश्चिम बंगालला अत्यंत महत्व आलेलं आहे. पुढचं राज्य येतं ते म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची लोकसंख्या 8.8 कोटी
एवढी लोकसंख्या आहे. 8.8 कोटी. म्हणजे भारताचं मध्यवर्ती ठिकाण हे मध्य प्रदेश आहे. आपण आपल्या नकाशा जर बघितला तर उत्तरेकडून मध्य प्रदेश येतं सेंटरला आणि दक्षिणेकडून देखील मध्य प्रदेश सेंटरला येत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणून मध्यवर्ती ठिकाण मध्यवर्ती केंद्र म्हणून मध्य प्रदेशला ओळखलं जातं. वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर वन्यजीवनासाठी प्रसिद्ध असलेलं हे राज्य आहे मित्रांनो. त्यामुळं मध्य प्रदेशची ओळख ही ही वेगळ्या पद्धतीनं देशामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे पुढचं राज्य येतं राजस्थान. तर राजस्थानमध्ये 8.3 कोटी एवढी लोकसंख्या राजस्थानची आहे. 8.3 कोटी. तर राजस्थान प्रामुख्यानं मित्रांनो क्षेत्रफळाने देशातील सर्वात मोठं राज्य आहे. वाळवंट आणि ऐतिहासिक किल्ले आपल्याला राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यानंतर तामिळनाडूची लोकसंख्या जी आहे हे 7.7 कोटी एवढी लोकसंख्या आहे. दक्षिणेकडील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. तर प्रामुख्यानं तामिळनाडूमध्ये लोकसंख्या जास्त का आहे तर तामिळनाडू आय-टी आणि ऑटोमोबाईल उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. आय-टी आणि ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र म्हणून तामिळनाडूला एक वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर पूर्व किनारपट्टीवर असलेले जे बीच आहेत, चेन्नई या ठिकाणी असलेले एक बीच आहे, ते अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्ध असं बीच आहे. त्यामुळं तामिळनाडूमध्ये लोकसंख्या अधिक असली पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा क्रमांक येतो तो म्हणजे गुजरात. गुजरातमध्ये 7.3 कोटी एवढी लोकसंख्या आहे. 7.3 कोटी लोकसंख्या. प्रामुख्याने मित्रांनो गुजरातचा जर आपण विचार करायला गेलो तर औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे आणि समृद्ध असे व्यापारी परंपरा गुजरातला लाभलेली आहे. म्हणजे भारतामध्ये व्यापारी परंपरा लाभलेलं राज्य कोणतं आहे तर गुजरात हे आहे. आपल्याला याच्यावरती प्रश्न जरी आला तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आणि व्यापारी परंपरा. त्यानंतर पुढचं राज्य येतं ते म्हणजे कर्नाटक. कर्नाटकचा जर विचार करायला गेलो तर कर्नाटकमध्ये 6.8 कोटी एवढी लोकसंख्या आहे कर्नाटकची आणि भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कर्नाटकला ओळखलं जातं. बंगळुरू कर्नाटकमध्ये आहे. हे बंगळुरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. तर हे बंगळुरू प्रामुख्यानं तंत्रज्ञान त्याचबरोबर तंत्रज्ञानाबरोबरच स्टार्टअपचे केंद्र म्हणून ओळखलं गेलेलं आहे. म्हणजे नवीन उद्योग जे आलेले आहेत ह्या उद्योगाचं स्टार्टअप केंद्र हे कर्नाटकातील बंगळुरू या ठिकाणी आहे. त्यामुळं कर्नाटकला ही वेगळी ओळख देशामध्ये निर्माण झालेली आहे. स्टार्टअपचं केंद्र म्हणून कर्नाटकला ओळखलं गेलेलं आहे. भारतातील तंत्रज्ञानाची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. कर्नाटक एक सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं गेलेलं आहे. पुढचं राज्य येतं ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची लोकसंख्या 5.3 कोटी आहे. 5.3 कोटी एवढी लोकसंख्या आंध्र प्रदेशची आहे मित्रांनो. आंध्र प्रदेशची ओळख काय आहे तर समृद्ध संस्कृती आणि कृषी उत्पादनामध्ये अग्रेसर असं हे राज्य आहे. आणि सांस्कृतिक जर विचार करायला गेलो तर आंध्र प्रदेशमध्ये देशात समृद्ध अशी संस्कृती असली आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. लोकसंख्येचा विचार करायला गेलो तर संपूर्ण देशामध्ये आपण या ठिकाणी 10 राज्य पाहिली तर की ज्या 10 राज्यांमध्ये भारतातील सर्वाधिक लोकसंख्या आहे. परंतु जर आपण विचार करायला गेलो तर सर्व राज्यामध्ये एकूण आपल्याकडं 28 राज्य आहेत आणि या 28 राज्यामध्ये लोकसंख्येचं वितरण जे आहे ते वितरण असमान स्वरूपाचं आहे. असमान स्वरूपाचं वितरण आहे. व वितरणाचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. प्रामुख्यानं जे वितरण आहे ते वितरण कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पण कोणत्या राज्यामध्ये कमी वितरण आहे आणि त्याची कारणं काय आहेत ते देखील आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी जिओ मराठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन बटन दाबावे. धन्यवाद मित्रांनो. व्हिजिट माय ब्लॉग magdumsir.com. धन्यवाद.